सन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आणि माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने सन्मान्य राणेसाहेबांबद्दल आपले विचार इथे मांडलेले आहेत. माझ्यानंतर साहेब बोलणार आहे म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण आजचा हा वाढदिवस तसं म्हटलं तर सन्मान्य राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये दरवर्षी आपण तसाच उत्साहाने साजरा करतो, त्याच ताकदीने साजरा करतो आणि जसं निलेश साहेबांनी उल्लेख केला की आपल्या सगळ्यांसाठी तो सणच आहे. दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा असो, आता रत्नागिरी जिल्हा असो, आपण सगळेजणच एकत्र येऊन साहेबांचा वाढदिवस अतिशय जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा करतो. याही वर्षी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे, पण ह्या वर्षी थोडं वेगळंपणा आहे. आज व्यासपीठावर पाहिल्यानंतर एकंदरीत या पूर्ण 10 वर्षाचा प्रवास 2014 ते आतापर्यंत माझ्या नजरेसमोर येत होता. 10 वर्षामध्ये खूप काही गोष्टी बदलल्या, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे कोकण आणि राणेसाहेबांमध्ये असलेलं अतूट नातं. खूप प्रयत्न झाले, संघर्षाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले. काही लोकांनी ते हेही सांगून टाकले की राणे संपले, आता काय राणेसाहेबांचं कोकणामध्ये काहीच नाही. असे वल्गना करणारे लोक आज सगळेचे सगळे एकत्र विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत आणि आम्ही मजा बघतोय. कारण का 10 वर्ष काय काय गोष्टी बोलल्या गेल्या, काय काय गोष्टी व्यक्त केल्या गेल्या, ते नजरेसमोर पाहण्याची संधी माझ्या समोर होती. निवडून गेलेलो होतो म्हणून सातत्याने विधिमंडळ असो आणि असंख्य बैठकांमध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप गोष्ट पाहायला मिळायला, अनुभवायला भेटल्या, खूप शिकायलाही भेटलं. आणि म्हणून जेव्हा आज सत्तेमध्ये आहे, मंत्री म्हणून काम करतोय, पालकमंत्री म्हणून काम करतोय, तेव्हा त्या लोकांना जेव्हा परत परत भेटण्याची संधी भेटते, तेव्हा तेव्हाचा तो व्यक्ती आणि आताच्या त्या व्यक्तीमध्ये फार फरक दिसतोय. बोलण्या चालण्यामध्ये फरक दिसतोय, वागण्यामध्ये फरक दिसतोय. अचानक समर्थकांची संख्या वाढत चाललेली आहे, ह्याचाही अनुभव येत चाललेला आहे. लोकांचं प्रेम उफळून येत आहे. पण 10 वर्षामध्ये या पूर्ण ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो, प्रतिस्पर्धी असो, ज्या ज्या पद्धतीने बोलायचे, तेव्हा खरंच मनापासून वाटायचं की नाही, एक दिवस येणार, एक दिवस परिस्थिती बदलणार आणि कोकण आणि सिंधुदुर्ग परत एकदा राणेमय होणार, एवढं ठाम विश्वास करून आतापर्यंत प्रवास करत आलेलो आहे आपण. शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला, कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. आपल्याला वाटतं की आपण जे काही करतो जनता त्याची नोंद घेत नाही, पण लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात, आठवणीत ठेवत असतात, मोजमापन करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देत असतात. जेव्हा खासदारकीचा विषय आला, निलेशजी म्हटले तसं खरं आहे, साहेबांना लढवण्याची इच्छा नव्हती, पण हेही तेवढ्या गोष्टी खऱ्या होत्या की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची, सन्मान्य राणेसाहेब अगर या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्ष आणि महायुती कधीच जिंकू शकली नसती. हे सत्य आहे. हे काय कुठल्या वेळा बघायचं काम नाही. 7:30 नंतरच्या सोपं नाही एवढं विषय. साहेबच होते जे ते जनतेने त्यांना स्वीकारलं. जनतेला माहिती होतं आपला आवाज संसदेमध्ये पोचवायचा असेल, जो काय 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार म्हणून आम्ही निवडून दिला, त्याच्या बदली आपल्याला ताकदीचा लोकप्रतिनिधी अगर दिल्लीला पाठवायचं असेल तर राणेसाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिला. आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला अगर 2024च्या सुरुवातीला अगर तुम्ही विचारलं तर आई थोडी घाबरली होती की बाबा हा वर्ष कसं जाणार, 2 निवडणुका.
पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये निलेशजी आमदार आहेत, साहेब खासदार आहेत, मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेचं परत जे काही नातं आहे ना ते अजून घट्ट होत चाललेलं आहे, अजून घट्ट होत चाललेलं आहे. या सोप्या गोष्टी नव्हत्या, फार आव्हानं आलेली. ज्या काही गोष्टी याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाची नोंद नजरेसमोर आहे. आज मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटतं की नाही, साहेबांच्या स्वप्नातलं की साहेब ज्या ज्या गोष्टी बोलत गेले त्या सगळ्या गोष्टी आता करून दाखवायच्या. साहेबांनी सिंधुदुर्गाबद्दल, कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्याच करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आलेली आहे, चालून आलेली आहे. कुठेच काय कमी पडण्याचं कारण नाही, सगळी सत्ता आपल्याकडे आहे. आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी साहेबांना करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये दिसणार आहे. आपण सर्वजण, मला आश्चर्य वाटतं किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्या त्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांचा. या दिवसात तर सगळेच येतात, सगळेच गुच्छ देतात, सगळेच पाठीवर ताप, सगळेच आठवण करतात. पण या 10 वर्षामध्ये जे जे कार्यकर्ते निस्वार्थ पद्धतीने राणे कुटुंबाबरोबर राहिले, उद्या काय होणार याचा विचार केला नाही. आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे. आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे, आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक, ही ओळख जे वारंवार सांगत राहिले. मी तुम्हाला ह्या निमित्ताने त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याने विश्वास देतो, आता तुमचे दिवस आलेत. आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. कारण का शेवटी साहेबांना तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ ही आमच्यासाठी फार महत्वाची होती, फार महत्वाची. तुम्ही सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आमच्या बरोबर राहिलात, स्वतःबद्दल कुठेच विचार केला नाही. काही लोक हिणवायचा पण प्रयत्न करायचे, काही गोष्टी बोलायची प्रयत्न, कोणी काही विसरलेलं नाही. मी तो बिलकुल विसरलेलो नाही. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो. साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. आणि वानखडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने. तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल बोलतोय. कोण कुठे जात नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार. एक लक्षात घ्या, 10 वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामार्गच्या जेल पण दिसला, पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना, त्याच्यामुळे सगळं काय जुनं पुसून गेलं. एवढंही मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो. बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने. शेवटी त्यांचं आणि आमचं कधी वैर नव्हतंच. कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो की नाही प्रयत्न करत होते. आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले. नितेश कधी अटक करेल क्या भीतीने. पण सगळ्याचा हिशोब होणार. कारण का राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत, एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. फक्त या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आणि विश्वास हा फार महत्वाचा आहे. आज सगळी सत्ता केंद्र आपल्याकडे आहेत, सगळ्यांचा नेतृत्वाचा विश्वास आपल्यावर आहे. मोदी साहेब असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळ्याचे सगळे राणे साहेबांबद्दल असलेला मान सन्मान हा वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहे. प्रत्येकान आपल्या आपल्या पद्धतीने साहेबांना जो काय मान देतो ना, त्याचा अनुभव मी आणि निलेशजी आम्ही सगळेजण घेतोय. आणि म्हणून निश्चित पद्धतीने समाधान वाटतं की आज या पुढे चालत असताना साहेब नेहमी आपल्या पद्धतीने एकदा आम्हाला सगळ्यांना सांगतात की जे जे पद साहेबांनी आतापर्यंत मिळवली त्याला प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम साहेबांनी आतापर्यंत केलं. त्यांनी एकदा आम्हाला सांगत असताना नितेश असं काम करायला पाहिजे. उदाहरण, पालकमंत्रीची यादी वाचत असताना लोक जेव्हा प्रत्येक नाव वाचत जातील तेव्हा तुझ्या नावाच्या पुढे लोक थांबली पाहिजे, असं काम तुझ्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणून मी साहेबांनाही विश्वास देतो की आपला
मार्गावर आपले विचार आपण जे आम्हाला दिले, जी ताकद आम्हाला दिलेत, आज समाजामध्ये वावरत असताना जी ताकद आपल्यामुळे आपण आमच्या मागे उभी करताय, त्याचमुळे तर आज आम्ही समाजामुळे ताकदीमध्ये वावरतो. सगळी कामं होतात, लोक मान सन्मान देतात. मोठ्यातला मोठा नेता आज आम्हाला मान सन्मान जे देतो, त्यामुळे त्याचं एक मूळच कारण आहे, त्याचं आडनाव पुढे राणे आहे, त्याचमुळे आणि आम्ही राणे साहेबांची ओळख आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आज पुढे जात असताना साहेबांना आम्ही वारंवार विश्वास देण्याचा प्रयत्न काही आता पुढे जसं निलेशजी म्हटले, पण आम्ही किती बोलले तर साहेब काय थकणार नाहीत, साहेब काय आग्रह करण्याचं बंद करणार नाही हे आम्हालाही माहिती. पण त्यांनी तसंच माझ्यासाठी तर ते नेहमी मार्गदर्शक राहिलेले आहे, नेहमी सातत्याने. मी आता नेदरलँडला जाऊन आलो किंवा विधिमंडळामध्ये माझं पहिलं अधिवेशन मंत्री म्हणून होतं. प्रत्येक बाब त्यांनी मला सांगून पाठवलं की नितेश अशा टायमाला असं बोलायचं, मंत्री म्हणून किती उठायचं, किती वेळा उठू नये, हे सगळ्याची बाब राणे साहेबांनी फार बारकाईने मला सांगितलेले, मलाही सांगितलेले आणि भविष्यामध्ये निलेशजींनाही सांगतील याची चिंता त्यांनी करू नका. आणि म्हणून साहेबांचा तो मूळ स्वभावच आहे. आता पण बघा, कुपोषित संबंधित लोकांना भेटत असताना प्रत्येकाशी चर्चा करणं, प्रत्येकाचा विषय समजून घेणं, हा एक त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे साहेबांनी असंच राहावं, असंच आम्हा लोकांना मार्गदर्शन करत राहावं. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा जो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. आणि वानखेडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने. तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल बोलतोय. कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या. 10 वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामार्गच्या जेल पण दिसला, पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना, त्याच्यामुळे सगळं काय जुनं पुसून गेलं, एवढंही मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो. बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने. शेवटी त्यांचं आणि आमचं कधी वैर नव्हतंच. कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो की नाही प्रयत्न करत होते. आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले. नितेश कधी अटक करेल का या भीतीने. पण सगळ्याचा हिशोब होणार, कारण का राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत, एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो.